नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1456 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अनुभव. सकाळ पेपरच्या सौजन्याने विविध वृत्तपत्रात आलेली नाविन्यपूर्ण माहिती ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उपक्रम आहे. या अंतर्गत सकाळ वृत्तपत्राच्या सौजन्याने सु ल खुटवड यांनी लिहिलेले लेख, हे लेख आपल्या समोर सादर करणार आहेत सुरेखा पेठे. श्रोतेहो, कार्यक्रमात सर्वात प्रथम आपण ऐकणार आहोत आई माझी मायेचा सागर हा लेख. ऐकूयात तर. प्रिय आई, सप्रेम नमस्कार. माझ्यावर नाराज असल्यामुळे तू कालपासून माझ्याशी अबोला धरला आहेस हे मला कळतंय. त्यामुळेच मातृदिनानिमित्त मी तुला पत्र लिहायचं ठरवलं. लहानपणी माझ्या हातून काही चुकलं तर तू लगेच छोटी मोठी शिक्षा करायचीस, पण अबोला कधी धरला नाहीस. मग आत्ताच असं का वागतेस? तुझ्या अबोलपणामुळे मी मात्र कासावीस होतो आहे. जीव अक्षरशः तुटतोय ग. वाटल्यास लहानपणीसारख्या हातावर 2 छड्या दे, पण हा अबोला सोड ग. काहीही झालं तरी आई माझ्यासोबत राहणार. मी तिला एकटीला गावाला पाठवणार नाही. या माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. हा माझा विचार तुला न आवडल्याने तू नाराज आहेस हे मला कळतंय, पण आई, मी तुझ्या वाचून जगू शकत नाही. पाण्या वाचून मासा जसा तडफडतो ना, तशी माझी अवस्था होईल. हे तू लक्षात का घेत नाहीस? गावाकडील घर, शेतीवाडी यातलं मला काही नको. मला फक्त तू हवी आहेस, कायमची. आई, अतिशय कष्टात तू आम्हाला वाढवलंस. अनेकदा जेवण कमी असलं की आज मला उपवास आहे, मी आधीच जेवले असं काही बाही सांगून तू आम्हा मुलांना पोटभर जेवायला घालायचीस. आमची पोटं भरली की तुला ढेकर यायचा. तुझं पोट आणि मन तृप्त व्हायचं. आम्हाला गरिबीची झळ लागू नये म्हणून तू दिवस रात्र राबायचीस. मग आता आम्ही आमच्या पायावर उभं असताना, तुला सुखाचे दिवस दाखवायची आमची इच्छा असताना तू हल्ली निर्वानिर्वीची भाषा का ग करतेस? मला तुझा 100वा वाढदिवस जोरात साजरा करायचा आहे हे लक्षात ठेव. मग आमची परिस्थिती सुधारली असताना तुला सुखात समाधानात ठेवायचं हे आमचं कर्तव्य नाही का? गेल्या आठवड्यात मित्र भेटला होता. तुझी आई कोणाकडे असते रे असं त्यानं सहजच विचारलं. त्यावर मी म्हणालो, माझ्याकडे आई राहायला येईल एवढा मोठा नाही रे मीच आईकडे राहायला असतो. आजही पायाला ठेस लागली की अपसूक आई ग हेच शब्द ओठी येतात. मी अडचणीत असताना किंवा ताणतणावात असताना तुझ्याशी मनमोकळेपणानं बोललं की डोक्यावरचं ओझं हलकं होतं. तुझ्या बोलण्यात काय जादू आहे ते कळत नाही, पण परिस्थितीशी लढण्यासाठी अंगात 100 हत्तींचं बळ येतं. अशावेळी मला दीवार चित्रपट आठवतो. अमिताभ बच्चन शशी कपूरला विचारतो, मेरे पास बंगला है, गाडी है, तुम्हारे पास क्या है? त्यावेळी शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है. करोडो रुपयांच्या मालमत्तेपेक्षाही आईचं पारडं नेहमीच जड राहतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. परमेश्वर सगळीकडे पोचू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली असं म्हटलं जातं. मी मात्र परमेश्वराला तुझ्यात पाहतो.
लहानपणी तू केलेले संस्कार आयुष्यभर मला उपयोगी पडले. तुझ्या संस्कारांच्या पायाभरणीवरच माझ्या यशाची इमारत उभी राहील. माझी बायको मानसी आणि दोन्ही मुलांना तुझे महत्त्व मी नेहमी पटवून देतो. आई माझ्या मागे खंबीरपणे उभी होती म्हणून मी आहे, आणि मी आहे म्हणून तुम्ही आहात. हे वाक्य मी त्यांना ऐकवत असतो. काही का असेना, त्यामुळे मानसी आणि मुलं तुला फार जपतात. अनेक अनोळखी लोकांना तुम्ही दोघी तर मायलेकी आहात असंच वाटतं. एवढी आत्मीयता, एवढा जिव्हाळा तुमच्या दोघींमध्ये आहे. नातवंडांचा तर तुझ्यावर किती जीव आहे हे तर मी तुला वेगळं सांगायला नको. एखाद्या दिवशी तू घरात दिसली नाहीस तर दोघेही कासावीस होतात. एवढं सगळं चांगलं असताना तुला गावाची ओढ कशी लागते हेच कळत नाही. कदाचित माझ्या संसारात आपली लुडबुड नको असा विचार तुझ्या मनात येत असेल तर तो काढून टाक. आजही तू आमची कुटुंब प्रमुख आहेस आणि आमच्या पाठीवरील मायेचा हात काढून आम्हाला पोरकं करून कुटुंब प्रमुख कधी कायमचा गावी जातो का ग? त्यामुळे तू तुझा निर्णय बदल. तू आम्हाला हवी आहेस कायमची, आणि 100वा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी. कळावे, तुझा मुलगा श्रावण. आत्ताच आपण आई माझी मायेचा सागर हा सु. ल. खुटवड यांनी लिहिलेला लेख सादर केला होता सुरेखा पेठे यांनी. यानंतर आपण आता ऐकणार आहोत थकलेल्या डोळ्यांची पूजा करा हा लेख. आई, बाबा, तो बघा बगळ्यांचा थवा. पानशेत धरणावरून उडणाऱ्या बगळ्यांकडे लक्ष वेधीत अजितने म्हटले, आणि आईबाबांच्या चेहऱ्यावर नकळत हसू फुललं. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात. आईकडे बघत बाबांनी वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गाणं म्हटलं आणि 70तील आई झकास लाजल्या. बाबा, पलीकडून सूर्यास्त फार छान दिसतो बरं का, आपण तिकडे जाऊ असे म्हणून अजितने बाबांची व्हीलचेअर ढकलण्यास सुरुवात केली, तर स्नेहलने आईची व्हीलचेअर ताब्यात घेतली. सुनंदन आणि आर्या ही चिमुरडी मुले त्यांच्या मागून हुंदडत हुंदडत येऊ लागली. बाबा, सूर्यास्तावरून कोणतं रोमॅन्टिक गाणं आठवतंय का? अजितनं असं म्हटल्यावर बाबा प्रसन्नपणे हसले. पश्चिमेला पसरलेली लालिमा आणि मावळतीकडे झुकलेला सूर्य पाहून आई बाबांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. अर्धा तास तिथे थांबल्यानंतर ते गेस्ट हाऊसकडे निघाले. रस्त्यात गाडी थांबवून भाजलेली मक्याची कणसं आणि वाफाळता चहा अजितने आई बाबांच्या हातात दिला. त्यानंतर ते गेस्ट हाऊसला पोचले. अजितने बाबांना आणि स्नेहलने आईला व्हीलचेअरवरून रूममध्ये नेले. आई, बाबा, रात्री काय जेवणार आहात? येथील मासे एकदम फक्कड असतात बरं का, आत्ताच ऑर्डर देऊ का? अजितने विचारले. अजित, अरे किती करशील आमचं? आता आमचं वय झालं, आम्हा दोघांना चालताही येत नाही, आमच्यासाठी एवढा त्रास कशाला घेता? डोळ्यातील अश्रू लपवत बाबा म्हणाले. बाबा, मी लहान असताना तुम्ही मला खांद्यावर घेऊन जग दाखवलं. सिनेमा, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम दाखवले, यात्रा जत्रामधून फिरवलं. आता तुमचं वय झालं तर मी तुम्हाला बदललेलं जग दाखवलं, तर त्यात विशेष ते काय? दोघेही अधूनमधून अशा मोकळ्या वातावरणात फिरलात, मस्तपैकी गाणी म्हणालात, तर तुमचं मन आणि शरीरही ताजतवानं होतं, आणखी उमेद वाढते. अजित म्हणाला. अजित, तुझ्यासारखा मुलगा, स्नेहलसारखी सून, 2 गोड नातवंड मिळणं हे आमचं नशीब थोर असल्याचीच पावती आहे. पण तुम्हालाही आयुष्य आहे रे. आई, बाबा, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय की मी जे करतोय ना ते फारच किरकोळ आहे. तुम्ही मला आयुष्यात उभं केलंय. गरिबीत राहूनही तुम्ही मला दुःखाची झळ कधीच पोचू दिली नाही. हे उपकार मी कसे फेडू? अजित म्हणला. आजी, 4 डोक्याच्या राक्षसांची गोष्ट सांग ना. आर्यानं हट्ट धरला. मग आईने
दोन्ही नातवंडांना कुशीत घेत गोष्ट सांगितली. थोड्या वेळाने आई बाबांसह सगळेजण डायनिंग हॉलकडे आले. शेजारच्या टेबलावरून मनोज हे सगळं बघत होता. नकळत त्याच्याही डोळ्यात अश्रू तरळले. जेवणानंतर त्याने अजितला गाठलेच. तुम्ही खरंच श्रावण बाळ आहात. अलीकडच्या काळात थकलेल्या आई वडिलांची कोण एवढं काळजी घेतं? मनोज म्हणाला. त्यावर अजित म्हणाला, त्यात विशेष काही नाही. हे मी माझं कर्तव्य समजतो. आम्ही दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आई बाबांना दूरवर फिरायला नेतो. एका रविवारी नाटक किंवा सिनेमाला नेतो. एखाद्या रविवारी जवळच्या बागेत त्यांना फिरायला नेतो. घरीही आम्ही त्यांची अशीच काळजी घेतो. त्यामुळे दोघांचीही मने तजेलदार राहतात आणि तब्येत ठणठणीत राहते. हे ऐकून राहुलच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले. अजित म्हणाला, आई बाबांचं वय झालंय. त्यांना चालता येत नाही. गर्दीत कुठे न्यायचं? लोक काय म्हणतील असा विचार कधीही माझ्या मनात येत नाही. दोघांनाही आनंद मिळावा एवढीच अपेक्षा असते. अजितचं बोलणं ऐकून राहुलला एकदम गलबलून आलं. तातडीने गेस्ट हाऊस सोडून तो चारचाकीतून पुण्याकडे निघाला. आई बाबा, मी तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवलंय. याबद्दल मला माफ करा. तुम्हाला न्यायला मी येतोय असं म्हणून तो ढसाढसा रडू लागला. श्रोतेहो, आत्ताच आपण थकलेल्या डोळ्यांची पूजा करा हा सु ल खुटवड यांनी लिहिलेला लेख सादर केला होता सुरेखा पेठे यांनी. आता यानंतर आपण ऐकणार आहोत नात्याचं नाव आपलं देऊ नका काही. ऐकूयात तर. काका, अजिबात काळजी करू नका. तुमच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. फक्त व्यायाम मात्र चालू ठेवायला हवा. संध्याकाळी मी दवाखान्यातून घरी आल्यावर तुम्हाला फिरायला नेतो. डॉक्टर अरुणने 70 प्राध्यापक दिनेश गोडबोलेंना सांगितलं. काका, सतत हसत राहिलात तरच तुमची प्रकृती उत्तम राहील. मी तुम्हाला रात्री पु ल देशपांडे यांचं विनोदी लेखन वाचून दाखवेन. डॉक्टर वरुणने स्मित हास्य करीत सांगितलं. तेवढ्यात सुमतीताईंनी सरांसाठी फळं आणली. आई, काळजीचं अजिबात कारण नाही. काकांची तब्येत ठणठणीत आहे, डॉक्टर अरुण म्हणाला. आणि सरांच्या पत्नी माधवी वहिनी आणि सुमतीताईंचा जीव भांड्यात पडला. काल रात्री जेवत असतानाच गोडबोले सरांना हृदयविकाराचा झटका आला आणि माधवीताई व सुमतीताईंची घाबरगुंडी उडाली. सुमतीताईंनी आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांना तातडीनं बोलावून घेतलं. त्यांनी सरांना स्वतःच्या दवाखान्यात दाखल करून घेतलं. उपचार चालू केले. सुमतीताई, तुम्ही आणि तुमची मुले माझ्या नात्याची ना गोत्याची, पण आमच्या दोघांची किती काळजी घेता. माझी मुलं परदेशात गेली आणि तिकडचीच झाली, पण तुमच्या मुलांनी मला आधार दिला. इतकंच नाही तर स्वतःच्या बंगल्यात राहायला पण घेऊन गेलात. माझं कोणत्या जन्माचं पुण्य आहे कोणास ठाऊक. असं म्हणून गोडबोले सरांच्या डोळ्यात अश्रू दाटले. दादा, तुम्ही आणि माधवी वहिनींनी मला वेळीच मदतीचा हात दिला नसता तर माझ्या आयुष्याची परवड झाली असती. माझी दोन्ही मुलं आज डॉक्टर झाली, याचं सारं श्रेय तुम्हालाच आहे. असं म्हणून सुमतीताईंनी पदरानं डोळे पुसले. नकळत त्यांचं मन भूतकाळात शिरलं आणि त्यांना कोकणातील त्यांचं घर आठवलं. सगळं काही सुखात चालू असताना वयाच्या 25व्या वर्षी सुमतीताईंना वैधव्य आलं आणि थोरला अरुण 6 वर्षाचा तर वरुण 3 वर्षाचा होता. पतीच्या निधनानंतर दुर्दैवाचे भोग त्यांच्या वाटेला आले. तिघांना फुकट पोसायचा आम्ही काय मक्ता घेतलाय अशी वाक्य वरचेवर कानावर पडू लागली. मुलं जेवायला बसल्यानंतर गिळा ऐकत गिळा. थोरल्या जाऊबाईंची ही वाक्य सुमतीताईंना बाणासारखी टोचायची. रोजचे टोमणे सहन न झाल्याने त्यांनी पहाटेच गाव सोडलं आणि पुण्याला जाणाऱ्या एसटीत मुलांसह बसल्या. सुरुवातीचे काही दिवस शनिपाराजवळ भीक मागून काढले आणि त्यानंतर काही दिवसांनी पोळपाट लाटणं हाती घेतलं. त्या स्वयंपाकाची कामं करू लागल्या. हाताला चव तर होतीच, त्यामुळे कामही भरपूर मिळू लागली. काही महिन्यानंतर
त्यांना प्राध्यापक गोडबोले सरांच्या घरचं काम मिळालं. टापटीपणा, स्वच्छतेची आवड आणि चविष्ट जेवण यामुळे सरांनाही त्यांचं काम आवडू लागलं आणि त्यांनी बंगल्यातील एक खोली सुमतीताईंना राहण्यासाठी दिली. गोडबोले सरांनी अरुण आणि वरुण यांच्यावर विशेष लक्ष दिलं. दोघांनाही अभ्यासात गती होतीच, त्याचं त्यांनी चीज केलं. दोघेही 10वीच्या बोर्डात आले. सरांनीच त्यांना मेडिकलला घातलं आणि त्यांच्या खर्चाची जबाबदारी पण उचलली. सरांची दोन्ही मुलं शिकून परदेशात गेली आणि तिकडेच स्थायिक झाली. डॉक्टर झाल्यानंतर अरुण आणि वरुणने काही वर्षातच टुमदार बंगला बांधला आणि एकाकी जीवन जगणाऱ्या गोडबोले दाम्पत्याला राहायला बंगल्यातील वरचा मजला दिला. दोघेही त्यांची आत्मीयतेने काळजी घेऊ लागले. अरुण आणि वरुणची मुलं गोडबोले दाम्पत्याच्या मागे आजोबा, आजी असं म्हणत म्हणत हुंदडू लागली. खऱ्या अर्थाने सांजये गोकुळीचा ते अनुभव घेऊ लागले. दादा, देव आहे की नाही हे मला माहीत नाही, पण तो असेलच तर तो मला तुमच्यात दिसला. तुम्ही माझंच काय, पण माझ्या मुलांचंही आयुष्य कोणतीही अपेक्षा न ठेवता मार्गी लावलं. ते उपकार आम्हाला फेडता येणार नाहीत, पण तुमच्याविषयी आयुष्यभर कृतज्ञ तर आम्ही राहू शकतो, असे म्हणून सुमतीताईंनी आनंदाश्रूंना मोकळी वाट करून दिली. सकाळ पेपरच्या सौजन्याने वृत्तपत्रात आलेली नाविन्यपूर्ण माहिती ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा उपक्रम आहे. या अंतर्गत सकाळ वृत्तपत्राच्या सु. ल. खुटवड यांनी लिहिलेले लेख आपण ऐकलेत. ते सादर केले होते सुरेखा पेठे यांनी. श्रोतेहो, अशाच प्रकारच्या मनोरंजनपर कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ.